नमस्कार मित्रांनो, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे। यासाठी नवीन शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। 2 हेक्टरपर्यंत अनुदान दिले जाणार आहे। म्हणजेच 2 हेक्टरपर्यंतचे पैसे 40,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत। या संदर्भातील हा जो शासन निर्णय आहे पूर्ण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी करत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्रांची ई-पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनीचा 7/12 उतारावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ जो आहे तो दिला जाणार आहे, असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे हा 26 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आला होता। यामध्ये काही सुधारणा खालीलप्रमाणे करण्यात आलेल्या आहेत। त्या सुधारणा आपण समजून घेऊया आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत आणि 40,000 रुपये 2 हेक्टरपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत, हे कशा पद्धतीने जमा होणार आहेत यासाठी आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई-पीक पाहणी ई-भूमी महानोंदणी पोर्टल पोर्टलवर पाहणीद्वारे खातर जमा करून तसेच वन जमिनी, देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी घेतलेल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील 7/12 उतार्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देणे इथे अनुज्ञेय राहणार आहे। मित्रांनो, सदरचा जी.आर. हा महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्यातर्फे दिनांक 13 मार्च 2024 रोजी काढण्यात आलेला आहे। यामध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो, धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबतचा सदरील जी.आर. आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।